सकाळ त्याला निवेदन द्यायचं. जसं रास्ता रोको करून आपण निवेदन सरकारला देणार होतो सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी करा म्हणून, तसं 10च्या आत निवेदन द्यायचं. जर 10च्या आत एखादा अधिकारी आला नाही तर रास्ता रोको करायचा. ती जबाबदारी त्या अधिकाऱ्याची. मग कारण रास्ता रोको जबाबदार आपण नाही तर तो अधिकारी असणार आहे. मग त्यामुळे आपण थोडासा हा बदल करतोय. आणि जर काही जणांना हा बदल पटला नसेल, आपल्याच बांधवाला रास्ता रोकोचा बदल आपण धरणे आंदोलनात केलाय. म्हणजे गावात ग्रामपंचायत समोर, शहरात तहसील समोर किंवा कलेक्टर ऑफिस समोर केलाय. तर 25ला दुपारी 12 वाजता बैठक ठेवली. त्याच्यामुळं 25ला 12 वाजता सगळ्यांनी पुन्हा अंतरवालीत आपण यावं. ज्यांना शक्य असेल त्यांनी यावं. शक्यतो सगळ्यांनीच या, म्हणजे आपल्याला पुन्हा एकदा निर्णय घेता येईल. परंतु हा निर्णय समाजाच्या, विद्यार्थ्यांच्या, त्या विद्यार्थिनी आहेत, ते लिके बाळी आहेत, त्यांच्या दृष्टिकोनातून आपण हा निर्णय घेतोय. की त्यांच्यात भीती होऊ नये. कारण काही लोक असे आहेत, आपण मराठा समाज शांततेत करतो, पण काही